सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याचा प्रस्ताव तातडीने स्थगित करावा अशी ठाम मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय मंठाळे यांनी पत्रकार परिषदेत केली। या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभर डॉक्टरांचे आंदोलन सुरू असून सोलापुरात आयएमचे 950 सभासद सहभागी झाले आहेत। त्यापैकी सुमारे 90% डॉक्टरांनी ओपीडी सेवा बंद ठेवली असून 220 रुग्णालयांमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे। मात्र आपत्कालीन व अत्यावश्यक आरोग्य सेवा नियमित सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। डॉक्टर मंठाळे म्हणाले की 1 वर्षांचा सीसीएमपी अभ्यासक्रम हा एमबीबीएसच्या सर्वसमावेशक वैज्ञानिक व क्लिनिकल प्रशिक्षणाची जागा घेऊ शकत नाही। अशा परिस्थितीत आधुनिक वैद्यकाची परवानगी दिल्यास आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर आणि जनतेच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो। तसेच एमएमसी मध्ये नोंदणी झाल्याने संबंधित डॉक्टर एमबीबीएस प्रमाणेच पात्र असल्याचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली। या संदर्भातील प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी मागणी आयएमएने केली आहे। बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेत आधीच असल्याने एमएमसी मध्ये दुहेरी नोंदणीची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले। या आंदोलनाला महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स तसेच राज्यातील सर्व स्पेशलिस्ट संघटनांनी पाठिंबा दिला आहे। पत्रकार परिषदेला डॉक्टर राजेंद्र अग्रवाल, डॉक्टर अजित गांधी, डॉक्टर ज्योती चिडगुपकर, डॉक्टर किरण सारडा आणि डॉक्टर व्यंकटेश मेतन उपस्थित होते। बीएचएमएस कोर्स केलेल्या डॉक्टरांना 9 महिन्याचा एक शॉर्ट कोर्स त्यांना देतात। त्याच्यात पण ते आठवड्याला 2 शनिवार रविवार असे 4 तासाचे एक छोटंसं कोर्स देऊन त्यांना एक सीसीएमपी म्हणून एक कोर्स रजिस्ट्रेशन देतात। ह्या सीसीएमपी कोर्सच्या आधारावरती ह्या सर्टिफिकेटवरती त्यांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देतात। हे संपूर्णपणे शासनाचा चुकीचा निर्णय आहे। ते की ऑलरेडी जो होमिओपॅथी केलेला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिल म्हणून त्यांच्या वेगळं कमिशन आहे, वेगळा आयोग आहे। हे कमिशन हे असताना वापस नवीन काउन्सिलमध्ये द्यायचं हे संपूर्ण चुकीचं आहे। ते की त्यांचं शिक्षण होमिओपॅथीमध्ये झालेलं आहे। होमिओपॅथीचं लोक होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला पाहिजे, ॲलोपॅथीचे डॉक्टर्स ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला पाहिजे। आयुर्वेदच्या डॉक्टरांना वैद्य म्हणून संबोधन केले जातात, ॲलोपॅथी डॉक्टरांना डॉक्टर म्हणले जातात आणि होमिओपॅथी डॉक्टरांना होमिओपॅथी कन्सल्टंट ह्या शब्द यूज होतात। का ह्या शब्द वापरावं? हे शब्द ह्याच्यासाठी वापरायचे की लोकांना कळायला पाहिजे की कुणाचं स्पेशालिटी काय आहे म्हणून, त्याच्याहून त्यांना ट्रीटमेंट कुणाकडे घ्यायचं हे होतं। दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो ॲलोपॅथी आहे हे कम्प्लीट एव्हिडन्स बेस्ड आहे। एव्हिडन्स बेस्ड ह्या विषयात होमिओपॅथी हे हिस्ट्री बेस्ड आहे। ह्याच्यात तुम्हाला माहीतच आहे, हे 21व्या शतकात आपण लँड होतो। ह्या शतकात असताना आपल्याला एव्हिडन्स पाहिजे। एव्हिडन्स म्हणजे कुठलेही काम करताना जो निर्णय घेतो त्याला काहीतरी साक्ष म्हणा, पुरावा पाहिजे। आम्ही ह्या पुरावासाठी काही इन्व्हेस्टिगेशन करतात, वेरॅज होमिओपॅथीमध्ये कुठलेही हे इन्व्हेस्टिगेशन्स नाही आहे। आमच्याकडे CT स्कॅनपासून सोनोग्राफी, रक्त हे सगळे चाचण्या होतात। ह्या चाचण्या जगात कुठेही गेले तर त्याला ग्राह्य धरलेल्या जातात। तुम्ही डायग्नोसिस आमचं चुकू शकतो, पण आमचं वे ऑफ अप्रोच चूक होऊ देत नाही। का की आम्हाला जो पण आमचं शिक्षण झालेलं आहे ते सगळं सायन्स, सिम्पटम, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यानंतर आमचं मॅनेजमेंट असतं। मॅनेजमेंटमध्ये पेशंटला कसं आम्ही अप्रोच करतो ह्या मॅनेजमेंटसाठी ह्याच्यात पण कधी कधी आम्हाला औषधावरती करावं लागेल, कधी ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागेल। कुठल्या पेशंटला ऑपरेशन लागतो हे डॉक्टर्स ठरवू शकतात। काहींदा आम्ही औषध देऊन बघत असतो, पण हे जो सिस्टम आहे हे होमिओपॅथीमध्ये नाही आहे। होमिओपॅथी केवळ त्यांना टॅबलेट आहे, त्यांच्या पॅथीमध्ये IV इंजेक्शन ह्या प्रकार नाही आहे। इंजेक्शन्स या काही असं ॲडमिट करून करायचं कुठलंही सिस्टम नाही आहे। तुम्ही कुठलंही हॉस्पिटल बघितलं तर तिथं काही असेल तर पण ॲलोपॅथीमध्येच हे सिस्टम आहे की इंजेक्टेबल्स येतात, सलाईन येतात। येऊन कुठलंही आयुर्वेद म्हणा तिथं पण काही नाही आहे, त्यांनी वापरतात, ठीक आहे, ते पेशंटसाठी वापरताना आम्ही काही एक्सटेंटपर्यंत मान्य करू। पण कुठे शहरी भागात सगळे डॉक्टर्स असताना हे जो कानून होतं हे खेडेपाड्यात डॉक्टरांस कमी पुरता होता म्हणून सरकारचा उद्देश होता त्याच्यासाठी, पण ह्याचं हे गैरउपयोग होऊ लागले। म्हणून पत्रकार बंधूंना आम्हाला निवेदन आहे, तुम्ही सामान्य जनतेला ह्याचं निदर्शन आणून द्या, कुठला डॉक्टर काय प्रॅक्टिस करतात, की आम्हाला लोकांना ह्याच्याहून अन्याय होणे, लोकांना शरीराबरोबर खेळ होणे, ह्यासाठी आम्हाला आम्ही तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, तुम्ही हे निर्णय लोकांना कळू दे की कुणाकडे त्यांना जायचं। आम्हाला कुठल्याही पॅथीबद्दल राग नाही, या कुठल्याही पॅथीबद्दल द्वेष नाही आहे। त्यांचं जो शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाबद्दल त्यांनी त्याच्यातच प्रॅक्टिस करावं हे आमचं रिक्वेस्ट आहे।